नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. कायदा केला, गुटखा दारू बंद केली की पोलिसांचा हप्ता वाढतो. आमदार गायकवाड. पोलिसांबाबत आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठंच नाही. शासनाने कायदा केला म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा हप्ता वाढला. गुटखा दारू बंद केली की पोलिसांचा हप्ता वाढतो. पोलिसांनी छापा टाकून 50 लाख पडले तर ते 50,000च दाखवतात, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केले आहे. तसेच पोलिसांनी इमानदारीने आणि प्रामाणिकपणे काम केलं तर सर्व गंधकी व गुन्हेगारी संपून जाईल, अशी अपेक्षाही आमदार गायकवाड यांनी या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. पोलिसवाले काय करू शकत नाही. माझ्या घराची गाडी उडवायचा प्रयत्न केला, काय चौकी झाली पोलिसांनी? काहीच झाली नाही. मग तुमचं हे आलंय तर मग सामान्य जनतेला काय न्याय देणार पोलीस? अरे, पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा तयारचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला. या राज्यातल्या पोलिसांनी, देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते. यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणाखलनी करणं आहे, एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती. ना दारू राहत, ना गांजा राहत, ना चेज राहत. आता तुम्ही एक बातमी पाहिली का टीव्हीवर? एक पोलीसवाला चोरांचा मास्टर निघला की नाही निघला? बुलढाण्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती. त्याला पकडायला गेले की हे पोलीस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा. यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली, 50 लाख कधी पकडले, हे 50,000 दाखवतात. राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं, याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष बघते मी काहीच हरामीपणे करणार नाही, इमानदारी ड्युटी करीन, तर सगळे सुतासारखे सरळून जातील, सुतासारखे.